जो प्लेन डोसा आहे ज्याला घी मध्ये पूर्ण बनवला जातो आणि ही जी लाल चटणी आहे बेंगळूर स्पेशल असते. अशी चटणी आपण आतापर्यंत मला नाही वाटत बारामती जातो. नाही नाही म्हणजे हे साऊथ इंडियन पुरी भाजी म्हणू शकतो याला आपण. आपण पुरी वेगळी इमॅजिन करतो, रिअल मध्ये बँगलोर वन्स म्हटल्यावरती मी असं इमॅजिन केलं होतं की पण मस्का टाईप हा पण मस्का टाईप काहीतरी येईल. हा बंटी जो प्रकार आहे तुम्ही खाऊन बघा. खरंच मला बटर दूध आठवलं. दूध आणि बटर. सहसा आम्ही इथं आलो आम्ही ऑर्डर देतच नाही. साऊथ इंडियन नाश्त्याचा शेवट हा ते सर येतात आणि म्हणतात आज हे स्पेशल आहे तुम्ही घ्या. सुंदर अशा फिल्टर कॉफीने झाला पाहिजे. ब्रेकफास्टचा प्लॅन करायचा आहे म्हणले तर आपण ट्राय करूया. बेंगलोर बन्स आणि कुर्मा भाजी. सकाळी सकाळी आबांचा फोन आलाय, ब्रेकफास्टचा प्लॅन करायचा आहे म्हणले, त्यामुळे आबांकडे चाललोय. काहीतरी लाईट वेट खायचे म्हणलेत, पण मला वाटत नाही की लाईट वेट प्लॅन असणार आहे हा, कारण आबांबरोबर जाणं म्हणजे जरा अवघड काम असते. आबा काही सुट्टी देत नाहीत. लगेच या म्हणलेत, पोहोचले असतील आपल्या आधी बहुतेक काबा दुकानात. काय की तुम्ही चला हे तरी की जीवन दादांनी आज काय आम्हाला धोका दिलेला दिसतोय. प्लॅन मध्ये आम्ही तिघ होतो, कर्तव्यावरती जायचे त्यामुळे तुम्ही धोका दिला आम्हाला. परत आपण त्याचा भरपाई भरपाई आपण भरपाई करू आपण भरपाई करून. आबा लवकर या, बसा लवकर. अरे विशाल कुठे जाऊया जरा काहीतरी आता सकाळी सकाळी. लाईट वेट नाश्ता करायचा म्हणलं होतं ना तुम्ही. हा लाईट वेटच जरा थोडस असं हे नकोय, स्पायसी नको जास्त असं सकाळी साऊथ सकाळी. इंडियन खाऊयात का? हा साऊथ इंडियन खाऊया. बारामती मध्ये एक झालंय बेंगलोर हाऊस म्हणून, आपल्या सिटीन चौकाच्या तिथेच आहे. बर आणि पूर्ण त्यांची साऊथ इंडियन थीम वगैरे आहे. प्लस त्यांचं म्हणजे डोसा वगैरे तर छान आहेतच. मेन डोशापेक्षा चटण्या पण वेगळ्या वाटल्या मला जरा. बर रेग्युलर जे आपण साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस चटण्यांपेक्षा ह्या जरा ऑथेंटिक वाटल्या मला त्यांच्या. बर 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 नाही ना ते साऊथ साईडचं जरा तिकडचं जरा असेल ते सगळं तर त्याची एक वेगळीच म्हणजे हे असते हो ना. आणि मजा वेगळीच असते. त्यांनी अँबियन्स पण तसा केलाय नाही का एकदम अरे वा साऊथ इंडियन. नावच त्यांचं बेंगलोर हाऊस आहे. अरे एकदम पूर्ण साऊथ लाच गेल्याचा फील आणतात ते बारामतीत. तसंच काहीतरी वाटतंय. सिटीन चौक आहे ना आपला, हा 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 सिटीन चौकाच्या इथून बाजूलाच आहे. बर 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 लाल कलरचं हे दिसेल बघा, ते भाऊ वाड्याचे कुठं भाऊच्या पाठीमागच आहे एकदम काय सांगतोय मग काय जवळच आहे. जवळ तेच. मला आता बँगलोर हाऊस मध्ये मला वाटलं तू कुठेतरी नेतोच तिकडे साऊथलाच घेऊन चाललाय. नाही फील साऊथ इंडिया साऊथला गेल्यासारखंच असणार आहे. अरे हे काय हे काही जबरदस्त आहे. हा. अरे पार्किंग पण जोरात आहे इथं. दादांच्या कृपेने. हा दादांचं अशी आठवण राहणारच. आपण पोहोचलोय बेंगलोर हाऊसला, पण ऑर्डर काय करायचा प्रश्न आहे. आपण कॅप्टन सरांना बोलूयात. कॅप्टन, डोशांचे यांच्याकडे बरेच प्रकार आहेत. माझ्या मते घी पोळी डोसाबद्दल बरेच ऐकले यांच्या मी. सर तुम्ही डोशामध्ये आपल्याकडे काय स्पेशल आहे, काय रेकमेंड कराल तुम्ही? तुम्ही घी पोळी मसाला डोसा छान आहे, तो व्यवस्थित आहे. घी पोळी मसाला डोसा काय म्हणतात? हा जरा काहीतरी साऊथ साईडचा विषय असतो तो. काय असतं घी पोळी मसाला डोसा नक्की? त्याच्यावर साऊथची पोळी पावडर वापरली, पोळी पावडर. स्पेशल अच्छा आणि पूर्ण घीमध्ये बनवलं. ओके ठीक आहे. घी पोळी मसाला डोसा एकदा आणि घी पोळी रेग्युलर डोसा एकदा. मसाला डोसा मध्ये भाजी येते आणि प्लेन मध्ये मला प्लेन डोसा जास्त आवडतो. त्याच्यामध्ये विदाउट भाजी एवढा बिग मसाला. तर आपल्या बरोबर आहेत आज राहुल जगताप ढाकळकर, म्हणजे आपल्या बारामती परिसरात जो ढाकळकर वाडा फेमस आहे त्याचे ओनर हे आमचे चांगले मित्र आहेत. आज योगायोगाने आज भेट झाली त्यामुळं त्यांना पण आम्ही जॉईन करून घेतले. ते पण आज साऊथचा आस्वाद घ्यायला आलते. यांची मी गोष्ट ऐकली आणि स्वतः बघितलं. हे जे काही नाश्त्याचे पदार्थ बनवतात तर ह्याचा सगळा किराणा माल बेंगलोरवरून मागवतात. म्हणजे तिकडूनच लागवतो. तिकडूनच रोज डेली ते मागवतात. मग मी विचारलं की एवढे लांबून का मागवतात, थोडं महाग पडेल घेतलं. तर ते काय म्हटले की आपण नाव दिले बेंगलोर हाऊस आणि मी जर किराणा माल इथला वापरला तर इथली टेस्ट लागणार. म्हणून मी सगळं मटेरियल मागवताना मी तिकडून मी म्हटलं हे तुम्ही एकदा मागवताल दोनदा मागवताल लोकांना कसं कळणार.
तर मला त्यांनी डायरेक्ट बिलच दाखवली अरे की बाबा हे किराणा माल आहे बघा, हे आम्ही डेली मागवतो. मग मला विश्वास पटला की बाबा सांगणं आणि करणं ह्याच्यात खूप फरक आहे. बरं काय तुमचा घेऊनच नाश्ता येतो. झालाय पण ते आम्हाला अजून काय काय असेल सांगा, म्हणजे तुमच्या आवडीचे पदार्थ. तर डीप मस्का खूप छान आहे, त्यांची खिचडी पण छान आहे. आणि सहसा आम्ही इथं आलो आम्ही ऑर्डर देतच नाही. ते सर येतात आणि म्हणतात आज हे स्पेशल आहे तुम्ही घ्या. मी आम्ही नावं विचारतच नाहीयेत. ओनर सरांना आपण ओनर सरांना पण बोलू हा, ना. बोला. नमस्ते, दिली का ऑर्डर? ऑर्डर दिली. आम्ही घी पोळी मसाला डोसा आणि घी पोळी प्लेन डोसा मागवलाय. बरोबर. तर सर म्हणले होते की तुम्ही अजून रिकमेंडेशन छान देताल. आता आम्ही ना नवीन बँगलोर बन्स आणि कुर्मापुरी चालू केले. ते एकदा ट्राय करून बघा तुम्ही. आता घेपुरी मसाला आमचं खूप चांगलाच आहे. तुम्ही त्या ऑर्डर दिली ते बरंच झालं. म्हणून पण आमचं चांगलं आहे. तुम्ही बँगलोर बन्स नक्की काय असते? बँगलोर की बँगलोर ते नक्की काय? हां बँगलोर बँगलोर बन्स. बँगलोर म्हणतात. याची रेसिपीला आता बँगलोर म्हणतात. बँगलोर. तर ते हां बँगलोर बन्स म्हणून त्याचं नाव आहे. अच्छा. बँगलोर बन्स म्हणजे काय, जसं आपल्याकडे इथं वडापाव म्हणजे गाडीवर जसा विकला जातो तसं तिथं छोट्या छोट्या दुकानातून आणि मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा बँगलोर बन्स हा प्रकार विकला जातो. तो थोडासा गोड आणि म्हणजे आतून नरम वरून क्रिस्पी असा आपला पुरी टाईप असतं. आणि त्याच्याबरोबर कुर्मा हा खूप सुंदर भाजी आहे. ट्राय करून बघा. आणि कुर्मापुरी पण कुर्मापुरी हां कुर्मापुरी म्हणजे पुरी आपली महाराष्ट्रात कशी असते, छोटी पुरी असते आणि त्याच्यावर भाजी दिली जाते. हा कुर्मा म्हणजे ही पुरी मोठी असते आणि मस्त छान अशी फुगलेली असते आणि ती खाऊन बघा, टेस्ट वेगळीच आहे. म्हणजे तुम्हाला अजून मजा येईल. हां कुर्मा भाजी म्हणजे जसं मिक्स व्हेजिटेबल असतं, सगळे मिक्स व्हेजिटेबल त्याच्यात असतात. पण त्याचा जो मसाला आहे हा आपल्या महाराष्ट्रापासून तो बँगलोर पद्धतीचा आहे. म्हणजे त्याचा जो मेजा तयार केलेला आहे. आणि आम्ही बरेचसे म्हणजे मसाले वगैरे बँगलोरलाच मागवतो. म्हणजे आमच्या डाळी सर आहे. म्हणले आम्हाला आता हो, की पुडी आहे. सोर्सिंग सगळं सोर्सिंग हो ना आमची बँगलोर असतं. कॉन्फिडेंटली सांगितलं आम्हाला. की आम्ही जी थीम केलेली आहे त्या बाकीच्या गोष्टी त्या पद्धतीने त्या ॲक्च्युअल देण्यासाठी त्या आम्हाला तिथून सांगून मागवतो. त्याचा जो मसाला आहे कुर्म्याचा तो तुम्ही खाऊन बघा. म्हणजे आपला वेगळंच टोटल आपण जे एक्सपेक्ट केलं होतं की पूर्ण आपल्या बँगलोर गाडीवर चर्चेत झालं की आपण साऊथला जाते. साऊथला जाणार म्हणजे त्याने प्रयत्न केला बरं का. म्हणजे इथे बारामतीमध्ये ज्यावेळी ही थीम आणायचा प्रयत्न केला त्यावेळी नक्कीच बारामतीकरांसाठी चांगलं साऊथ इंडियन मिळावं किंवा चांगल्या त्याच पद्धतीचं मिळावं. फक्त नाव साऊथ इंडियन घेऊन चालणार नाही तर त्या पद्धतीचं दिलं देता आलं पाहिजे. म्हणून आम्ही हे सगळं प्रयत्न करतोय. म्हणजे तिकडून किराणा मागवणे, मसाले मागवणे आणि त्या पद्धतीचं देणे. बरं बनवणारी माणसं सुद्धा तिकडचे. नावाला साऊ ही नाही बांगलोर. हां, सगळे दुसरे करून मागवलं होतं. थोड्या वेळासाठी आपल्याला बँगलोर थोडं काय होतं, नाव आहे साऊथचं, थोडक्यात हे नाही. सिटीन चौकातला बेंगलोर स्पॉट म्हणलं तरी चालेल. नाही, म्हणजे हे हा एरिया बेंगलोर मध्ये मॅप मध्ये ऍड केला तरी चालेल. आपण त्या पण दोन गोष्टी ऑर्डर हा करायला. तुम्ही ह्याच तुम्ही आता तुम्ही डोसा वगैरे खाऊन बघा. अजून त्या पण तुम्ही ट्राय करा. मी सजेस्ट करेन तुम्हाला. राहुलजी आम्हाला म्हणले आता की काय आपला पदार्थ होता? बंडीप बंडीप. बंडीप हो ते पण लास्ट तुम्ही आपण अप्रतिम. म्हणजे हा ना म्हणजे तुम्ही बन खूप ठिकाणी खाला असाल पण हा बंडीप जो प्रकार आहे तुम्ही खाऊन बघा. म्हणजे आपली सुंदर आहे. माझा स्पेशल आहे. आपली ऑर्डर आली. घी पोळी डोसा आलाय. आपण यात बघूयात काय काय आहे. जो प्लेन डोसा आहे ज्याला नाही का आतमध्ये घी मध्ये पूर्ण बनवला जातो आणि ही जी लाल चटणी आहे ही बेंगलोर स्पेशल असते आणि त्याला पोळी म्हणलं जातं त्या चटणीला. सोबत यांच्या दोन चटण्या आहेत. एक नारळाची चटणी आहे आणि एक टोमॅटोची चटणी आहे आणि सोबत सांबर पण आहे. आतून सॉफ्ट वाटतोय आणि बाहेरून क्रिस्पी आहे डोसा. तर मी सांबरपेक्षा चटणी जास्त प्रिफर करतो. ओल्या नारळाची चटणी आहे त्यामुळं त्याची टेस्ट जरा अल्टिमेट लागते. कसं वाटतंय पण तुला जनरली आपण दुसरीकडे याच्या आधी डोसे खाल्लेले आहेत आपल्या इकडच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन स्टाईल असतात जरा आणि त्यात एक महाराष्ट्रीयन टच असतो पण याला म्हणजे प्युअर साऊथ इंडियन. Pure South Indian touch आहे. आता बघूया माझ्या घी पोळी मसाला डोसात काय पहिल्यांदाच खाते पण आता बघूया काय नक्की अलिबाबा काय ओपन करतोय. अरे मस्त आहे ते पूर्ण त्याच्यावरती पोळी हा काहीतरी प्रकार आहे. आता खाल्ल्यावर टेस्ट चटणी चांगलं असते असते. ऍक्च्युली हां हां साऊथ इंडियन एक
लाल चटणी असते त्यांची ओके ओके ओके. आणि त्यात आतमध्ये तुम्हाला घी पोळी मसाला डोसा आहे म्हटल्यावर बटाट्याची भाजी पण हा असते. बटाट्याची भाजी पण ती पण जरा वेगळी मस्त स्मॅश आणि Smash वेगळ्या बटाट्याची प्रकारे भाजी आहे. आहे. बघतो मी पण चटणीनेच सुरुवात करतो. तू एवढं कौतुक करतोयस, आता मी खाऊन तुला सांगतो. मस्त. म्हणजे ओल्या नारळाची चटणी आणि आधी नुकताच झाडावर चढून नारळ काढून आणून त्याची चटणी बनवल्यासारखी वाटते. आणि टोमॅटो चटणी पण ह्यांची छान आहे. बर. आणि हा जो पोळी लावल्यामुळं त्याची एक वेगळीच चव येते आणि हा फार क्रिस्पी आहे. म्हणजे नुसतं बघ ना, ते नुसतं त्याच्यावरती तो जे काय त्यांनी तिकडचा जो टाईपचा जो काय मसाला लावलेला आहे त्याची सुद्धा टेस्ट जबरदस्त येते. ओरिजिनलिटी आहे. जबरदस्त. खसखस लागला आवांना चटणीने. आणि हा प्रकार मी आपल्या इकडे डोसा करताना कधीच ही चटणी खाल्ली नाही. टोमॅटो चटणी असते ती. हा का? 2 मिनिटं चटणी आणा दादा. चटणी अप्रतिम. विशाल, ही जी लाल चटणी आहे ना तिचा तर मी जबरदस्तच फॅन झालो. ओल्या नारळाची तर सुंदर अशी चटणी आपण आतापर्यंत मला नाही वाटत बारामतीत आपण खाल्ली. नाही मी त्याच विशालशी बोलत होतो. नावाला फक्त साऊथ इंडियन म्हणजे अशी ही नाही मिळत, चटणी नाही मिळत चटणी लावून स्पेशल. चटणी संपत आली. चटणी मागवली आपण. महत्वाचं म्हणजे चटणी अनलिमिटेड मिळते त्यांच्याकडे. हां, चटणी खायला वेगळं काय ऑथेंटिकेट आहे. Authentic. चटणी ऑथेंटिकेट आहे. विशाल, जरा सांबर पण टेस्ट करूया. सांबर पनीर सांबार. सांबर छान. त्याचा थिकनेस आणि टिपिकल साऊथ इंडियन मसाले. त्यामध्ये फ्लेवर बरोबर उतरला आहे. ज्यावेळेस आपण साऊथमध्ये जातो फिरायला हां, त्यावेळेस जी टेस्ट असते त्याचा असं वाटतंय की आपण बँगलोरला चाललो, आपण साऊथ साईडला येतो. हा ना. पावसाचा सीझन, मस्त वातावरण बाहेर. असं काय म्हणू नका, हां, जावं लागेल. ऋषाल, आपण जनरली आपण चर्चा करत असतो बसल्यावर की शब्दांची गंमत असते. वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये वेगवेगळे अर्थ होतात एकाच शब्दाचे. बँगलोर वन्स म्हटल्यावरती मी असं इमॅजिन केलं होतं की पण मस्का टाईप हा पण मस्का टाईप काहीतरी येईल. पण प्रत्यक्षात इथं तर आपल्या म्हणजे पुरी आणि ते कुर्मा भाजी वगैरे अशा टाईपमध्ये आले. मग मी इमॅजिन करत होतो की एवढा वेळ की काय इकडं कसं ते असेल ते. नाही अरे? विचारलं पाहिजे ना. ऍक्च्युली मी काय करतो, रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती त्यांना विचारतो की पदार्थ काय. जसं आपल्याला सरांनी मला सांगितलं की म्हणजे आम्हाला इथंच इमॅजिनेशन होतं की बन म्हणजे त्यांचा बन मस्का टाईप नाही का एखादा पावासारखा पदार्थ असेल. पण ही जरा वेगळी पुरी आहे. बघूयात. अरे हे बघ ना, पुरी सुद्धा अशी वेगळी अशी जाड आहे. जाड पुरी एकदम. म्हणजे साऊथचा भटुरा म्हणलं तरी चालेल ह्याला. हा बटऱ्याची आठवण आली. बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. मस्त आहे. आणि सोबत त्यांनी कुर्मा भाजी दिली आहे. बर. कुर्मा भाजी म्हणजे मिक्स व्हेज भाजी असते. हा ती भाजी मी कोल्हापूर जो आहे ना आपला कर्नाटक बॉर्डरवरचे जे काय जिल्हे आहेत ना आपले आणि गाव आहेत तिकडे ते भाजी कराडमध्ये मिळते. आम्ही गेलो होतो त्यावेळेस खाल्लं होतं मध्ये. हा उडपी लोक वगैरे ते त्यांच्या हॉटेल्सला ते कुर्मा भाजी असते. आपल्या बारामतीत तर ही मिळतच नाही कुठं. तर आपण ट्राय करूयात निश्चित. कुर्मा. नवीन नवीन डिश बारामतीमध्ये लॉन्च झालेली. बँगलोर बन्स आणि कुर्मा भाजी. म्हणजे बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि थोडंसं स्वीटिश चव आहे ह्या बनला. आणि आणि भाजी एकदम वेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. म्हणजे आपली ट्रॅडिशनल पुरी भाजी असते, झणझणीत असते. त्याच्याऐवजी हे थोडे लाईटर मसाले आहेत त्याच्यात. म्हणजे हे खाल्लं तरी तुला दिवसभर जाणवणार नाही की मी काहीतरी बाहेर खाल्लं. ओव्हरऑल छान आहे. तुम्ही ट्राय करा. एक मी पण
चव कधीच आपण लहानपणापासून आतापर्यंत खाल्ली नाही केलेलं. आपण पुरी वेगळी इमॅजिन करतो, रिअल मध्ये वेगळं कुर्मापुरी आहे. पण आहे आता, कुर्मापुरी येते. ते पोळी वगैरे मी तर फक्त रील्स मध्येच बघितलं होतं. हे आली आपली कुर्मापुरी. हा टायमिंग कुर्मापुरीमध्ये 3 पुऱ्या आहेत. आपण मागाशी त्याला जर बटर म्हणलं असतं तर हा बटर सिनियर बटर झाला. कुर्मापुरीमध्ये 3 पुऱ्या आल्यात. एक कुर्मा भाजी आहे, चटणी आहे आणि सोबत कांदा पण दिलाय त्यांनी. कांदा जर आपण मिस करत होतो म्हणजे एवढा साऊथ वेळ. इंडियन पुरी भाजी असं म्हटलं तरी चालेल हिला. हा, हा. कुर्मापुरी ट्राय करू आपण. तुम्ही तुमचं विशाल तू कुर्मापुरी आणि हे सगळं वाढवत टुवर्ड्स आता आपण जेवणाकडे चाललोय. लक्षात ठेव आपण ब्रेकफास्टला आलतो. आबा म्हणले होते लाईट वेट ब्रेकफास्ट करायचा आहे, पण हे काय लाईट वेट होणार नव्हतं. हे मला माहित होतं. क्रिस्पी पुरी जी कुर्मा भाजीमध्ये, म्हणजे मग अशी बँगलोर बन्स आपण ट्राय केले आणि आता ही पुरी, म्हणजे हे साऊथ इंडियन पुरी भाजी म्हणू शकतो याला आपण. थोडं लाईटर व्हर्जन आहे पुरी भाजीचं. आपल्याकडं रेग्युलर पुरीपेक्षा आपल्याकडे रस्सा भाजी असते. रस्सा भाजी असते, आपल्या कट असतो आपला, आणि ही मिक्स व्हेज भाजी आहे. तो सुद्धा साऊथचाच विषय आहे कुर्मापुरी हा. कुर्मापुरी पण तो उडपी हॉटेलमध्येच गेला असतो तो आठवणीनं कुर्मापुरी असं ऐकशील तू. ऑर्डर दिलेल्या असतात त्या. आपला कसं वडापाव तसं त्या टाईममध्ये. मस्त आहे तसा, छान आहे. व्हेज म्हणजे भाजी कमी मसालेदार असते ती. हा त्रास होणार नाही आणि अजिबात. तेल कमी असतं जरा. नाहीच्या बरोबर म्हणशील अजिबात याला कट वगैरे नाहीच आहे अजिबात. नाही, पुरी भाजीची आपली एक आयडेंटिटी आहे आणि ह्याची वेगळी आयडेंटिटी. बरोबर. म्हणजे पुरी भाजी थोडासा स्पायसी मध्येच येतो बरोबर. आणि हा साऊथ इंडियन थोडासा यांचे मसाले वेगळे असतात. शेवटी पुरी भाजी म्हणजे झणझणीतच लागली पाहिजे आणि कुर्मापुरी म्हटलं तर हे असा प्रकार आहे. आपला नाश्ता ऑलरेडी जेवण झालाय आणि हा बन मस्का बदाम दुधातला खाणं म्हणजे माझ्या दृष्टीने टास्कच आहे. घ्या चमचा आता काय. अरे पण ही एवढं एक टेस्ट करून अरे किती सॉफ्ट आहे हो. एकदम मस्त. बन मस्का बदाम दुधामध्ये एकदम डेझर्ट मध्ये आपण आलो. हा बन मस्काच आहे आबा, पण हा चहाऐवजी बदाम दुधामध्ये सर्व केला जातो. हा ना, खरंच मला बटर दूध आठवलं आपण. दूध आणि बटर. मस्त. साऊथ इंडियन नाश्त्याचा, ज्याला आपण आज जेवण पण म्हणू शकतो आबा, हा ना हा ना. साऊथ इंडियन नाश्त्याचा शेवट हा सुंदर अशा फिल्टर कॉफीने झाला पाहिजे. हे वाटीत पितात का कपात? ज्याला कपाची सवय तो कपात पिऊ शकतो. ज्याला थोडंसं थंड करत प्यायचंय तो वाटीने पण पिऊ शकतो. तर आज आपण बेंगलोर हाऊसमध्ये आलो होतो आबा. हा ना, भरपूर काय तू आज मला वेगवेगळे पदार्थ खायला घातले. मी जरा थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं घी पोळी डोसा मसाला, घी पोळी मसाला डोसा हे काही वेगळं तुम्हाला आज खायला घातलं. बँगलोर बन्स मला असं वाटलेलं की ते काहीतरी तुम्हाला आता इथं येऊन बेकरी प्रोडक्ट पण ते वेगळंच निघालं. हा. छान होतं. कुर्मापुरी पण छान होती. त्यानंतर आपण आजचा डेझर्ट जो होता, नाही बनमस्का डिप्ड इन आल्मंड मिल्क, म्हणजे बदाम दुधामध्ये जो बुडवलेला बनमस्का होता, म्हणजे दॅट वॉज शो स्टॉपर फॉर टुडे. हा ना, म्हणजे छान तुम्हाला लहानपण आठवण करून दिली. लहानपणीची आठवण झाली. आम्ही आणि- मामाकडे असताना हे करायचो नाही का, सकाळी उठलं की ते बटर आणायला जायचा प्रोग्राम असायचा आमचा हा आज शेजारच्या बेकरीमधून. तुम्हालाही जर ऑथेंटिक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करायचा असेल, लंच करायचं असेल, तर डेफिनेटली व्हिजिट करण्यासारखा स्पॉट आहे द बँगलोर हाऊस. यांचा पत्ता आहे द बँगलोर हाऊस, सिटी इन चौक, बिगवन रोड, बारामती. नक्की व्हिजिट करण्यासारखा स्पॉट आहे. तुम्ही पण जर द बँगलोर हाऊसला व्हिजिट केला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा आवडता पदार्थ कोणता असेल इथला तर तो पण नक्की सांगा. आम्ही पुढच्या व्हिजिटमध्ये ट्राय करूयात. निश्चित. आज आमची कॅपॅसिटी संपलेली.